सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधल्या वसतिगृहामध्ये एक दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे आणि त्या विरोधामध्ये आपण पाहतो की SFI संघटनेचे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळतात। या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे की विद्यापीठामध्ये गॅसची मोठी अडचण जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते, त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवणाची अडचण जी आहे ते होताना पाहायला मिळते। त्यामुळे हे सगळे विद्यार्थी आपण पाहतो की रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी रिफॅक्टरीच्या बाहेर आंदोलन जे आहे ते केलं जातं। आपण नक्की त्यांचं म्हणणं काय विचारलं, एक दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे, विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते, खूप मोठी अडचण होऊ शकते। विद्यापीठामध्ये अनेक भागातून विद्यार्थी आलेले आहेत आणि सध्याची परिस्थिती बघता विद्यापीठामध्ये गेली 2 दिवस झालं विद्यार्थ्याच्या ताटामध्ये फक्त भात आणि वरण बघायला मिळत आहे, चपाती पण नाही आहे असे। आणि फूड कोर्ट जे आहे फूड कोर्टवरती आता बऱ्याच प्रमाणात शटर बंद होण्याच्या मार्गावरती आहे। काय काय आज जर बघायला झालं तर एक भाजी चपाती आणि वरण भात मिळत आहे। तर पहिलं जर आपण बघितलं तर 2 भाज्या मिळायच्या आणि जी भाजी मिळते सध्या एक तर ती पण कच्ची म्हणजे पूर्णपणे शिजवत नाहीत आणि मुलींशी चर्चा केली आम्ही तर त्यांच्या हॉस्टेलवर फक्त वरण आणि भातच मिळत आहे, त्याच्या पलीकडे काही नाही। किती विद्यार्थ्यांची काय अडचण? विद्यार्थ्यांची अडचण अशी आहे की अनेक मेसमध्ये मुलींच्या पण आणि मुलांच्या पण मेसमध्ये मुलींच्या मेसमध्ये काल पण सकाळी वरण भातच होतं आणि आज पण सकाळी वरण भातच आहे। आणि सांगितलं जाते कारण आहे की LPGचा पुरवठा नाही आणि आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला विद्यापीठ प्रशासनाकडून काही मदतीची वगैरे विचारणा झाली का, तर त्यांचं असं म्हणणं की काही विचारणा झाली नाही आहे आणि काही मदतीचं आव्हान पण नाही आहे अजून पण। विद्यार्थ्यांना जेवणाला हो, जेवणात सकाळी फक्त वरण भात भेटते मुलींच्या वसतिगृहामध्ये। की गॅस नसल्या कारणामुळं कॅन्टीन चालक जे आहे ते त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो। मात्र विद्यापीठाकडून गॅसच्या संदर्भामध्ये कुठलीही भूमिका जी आहे ती विद्यापीठ प्रशासनानं कॅन्टीन चालकांना सांगितलेली नाही आहे, त्यामुळं सकाळच्या जेवणामध्ये फक्त भात आणि वरणच मिळतं आहे। विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावरती अडचण निर्माण झालेली आहे, त्यामुळे विद्यापीठानं लवकरात लवकर गॅस टंचाईवरती तोडगा काढावा हीच मागणी या विद्यार्थ्यांची आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरापासून रोहित सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।